नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की मी कुठलाही फूड ब्लॉगर वगैरे काही नाही, नेहमी तुमच्या समोर न्यूज घेऊन येत असतो। परंतु आज एक स्पेशल वेगळा असा व्हिडिओ घेऊन येते। लातूर शहरामध्ये पहिल्यांदाच बल्ले बल्ले चाप सोया चाप नावाचं एक सुंदर असं रेस्टॉरंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला फ्रेश पनीर, फ्रेश मशरूम, त्याचबरोबर रुमाली रोल्स आणि स्पेशल मोमोज सारखे बरेचसे आयटम तुम्हाला इथं तुम्ही पाहताय। हे तुम्हाला इथं एकत्रितपणे एकाच छताखाली मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ बनण्यामागचा हाच मोटो आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी हे टेस्ट केलं तर त्यावेळेस मला सुद्धा वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि याच्याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती दिली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या श्रावण महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आपल्या अनेक साऱ्या हिंदू बांधवांना आता नॉनव्हेज वगैरे खायला जमत नाही, परंतु नॉनव्हेजलाही लाजवेल अशा पद्धतीचे आयटम्स आपल्याला या हॉटेलमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर चला तर पाहूया कशा पद्धतीने हे लोक इथं बनवतात आणि आपल्यासाठी इथं सर्व करतात। लातूर शहरात प्रथमच बल्ले बल्ले चाप प्युअर व्हेज रेस्टॉरंट घेऊन आले आहेत अप्रतिम चवीच्या अनेक डिशेस, ज्यामध्ये आहे सोया चाप, पनीर, मशरूम, रुमाली रोल्स, स्पेशल मोमोजच्या अनेक डिश। हायजीन, क्वालिटी आणि टेस्ट यावर हॉटेलची टीम विशेष लक्ष देते। अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या बल्ले बल्ले चाप येथे आपल्या चवीच्या गरजेप्रमाणे डिश बनवल्या जातात। श्रावण महिना म्हटलं की आपल्यापैकी अनेकांना नॉनव्हेज खाण्याची अडचण होते। नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी बल्ले बल्ले चाप एक सुंदर पर्याय ठरत आहे। प्युअर व्हेज असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेजपेक्षाही अप्रतिम चव तुम्हाला मिळेल। येथील स्पेशल सोया चाप ट्राय करण्यासाठी एकदा नक्की भेट द्या बल्ले बल्ले चाप रेस्टॉरंटला। पत्ता आहे देशी केंद्र शाळा आणि विश्व ट्रॅव्हल्सच्या मध्ये, जुनी रेल्वे लाईन, लातूर। बल्ले बल्ले चापचे ओनर आपल्यासोबत कामदार सर आहेत। सर, आम्ही मागापासून पाहतोय खूप चांगले कस्टमर या ठिकाणी येतात आणि खूप समाधानी कस्टमर आहेत। खूप चांगल्या पद्धतीचे इथं वेगवेगळ्या डिशेस इथं सर्व केल्या जातात। तर काय सांगाल, काय नेमकं स्पेशल आपल्या हे काय लातूरच्या लोकांसाठी एकदम नवीन पदार्थ आहेत व्हेजमध्ये। स्पेशली सोया चाप, पनीर आहेत, मशरूम आहेत आणि हेल्दी आहे पूर्ण। आजकालचे यंग जनरेशन कसं आहे ते बर्गर, पिझ्झा याच्यावर डायव्हर्ट झालेले आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळं आणि हेल्दी आयटम आहेत। सगळं पदार्थ अमूल क्रीम वगैरेमध्ये, अमूल बटरमध्ये तयार होतो आणि हेल्दी आयटम्स आहेत पूर्ण। आता आजकालचे मुलं फक्त ते बर्गर, पिझ्झा त्याच्यामध्ये डायव्हर्ट झालेले आहेत, त्यांच्यासाठी हेल्दी पण आहे आणि लातूरात पहिल्यांदाच आहे। आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना पण माहिती आहे की सोया चाप असेल किंवा मग पनीर, ह्याचे प्रोटीनसाठी पण ते खूप बॉडीसाठी पूर्ण ते जे कॅलरी काउंट्स वगैरे करते ते जिमचे पोरं वगैरे सगळे येतात खायला, म्हणजे सगळ्यांसाठी सेफ आहे। मग ते लहान असू किंवा मोठे असू, सगळ्यांसाठी अतिशय सेफ फूड आहे, आपण असं म्हणायला हरकत नाही। सेफ फूड आहे एकदम। येस येस। आणि महत्त्वाचं कसं आहे, डीप फ्राय वगैरे काय नाही, समजा तंदूरमध्ये बेक होतो आणि हेल्दी आहे। बरोबर, अतिशय नॅचरल पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीचे मसाले सरांनी सांगितल्याप्रमाणे वापरून या ठिकाणी हे सगळे आयटम इथं तयार केले जातात। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे याचं ॲड्रेस। सर, ॲड्रेस कसा सांगायचा आपण इथं? ॲड्रेस मेन रोड, ओल्ड रेल्वे लाईन, देशी केंद्र आणि विश्वच्या मध्ये आहे बल्ले बल्ले चाप। ओके, तर तुम्ही या ठिकाणी आलात तर देशी केंद्र आणि विश्व ट्रॅव्हल्सच्या मधल्या साईडला तुम्हाला हे लगेच दिसून येईल, मोठा बोर्ड बाहेर आहे। तर तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की व्हिजिट करू शकता आणि त्याचबरोबर हे सगळं कसं वाटलं हे तुम्ही या कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सध्या श्रावण महिना सुरू आहे। या श्रावण महिन्यामध्ये ही सगळ्यात मोठी संधी आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं नॉनव्हेजपेक्षा चांगलं टेस्टी फूड दुसरं काही नाही, परंतु हे सगळी गोष्ट इथं फेल होईल ज्यावेळेस तुम्ही इथले फूड आयटम टेस्ट केल्यानंतर।